लोक गोधड्या शिवतेत आणि मी गादी शिवते. आता तुम्ही गादी शिवताना बघितलंय का कुणाला? तर आपण गादी तर बाहेरूनच बनवून आणत असतो. पण असं झालं ना का माझ्या एका चुकीमुळे आहे ना ही गादी पूर्ण फाटली होती. म्हणूनच इथं आहे ना मग आता त्याला टाके घालायचे काम चालू आहे बरं का. तर माझ्या चुकीमुळे फाटली होती. तर सांगते मी तुम्हाला. तर हॅलो, नमस्ते, श्री स्वामी समर्थ सर्वांना. कशा आहात तुम्ही सर्वजण? आय होप मस्त आणि मजेत असाल. तर आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. तर गादी फाटली होती माझ्याच चुकीमुळं. फाटली म्हणजे मी तिला स्वतः फाडलेली आहे. म्हणजे ज्यावेळेस माझी आजी माझ्याजवळ होती, आता त्याला बरेच दिवस झाले, तेव्हा मी तिला असं म्हणले होते की ही गादी आहे ना बेडच्या खूप खाली लोळती म्हटलं. तर तिच्या मदतीने ती बोलली फाडू नको. आजीने मला सांगितलं फाडू नको, म्हणजे माझ्या मम्मीची मम्मी. ती बोलली फाडू नको, काय नको. पण मी म्हटलं मला फाडायचीच आहे म्हटलं. मग फाडल्याच्या नंतर त्याच्यातून 2 गोण्या आहे ना कापूस निघला होता. बघू शकता आता तुम्ही इथं. आता झालं असं की बेडवर टाकल्याच्या नंतर ही गादी आहे ना तर लोळत होती. आता मी तुम्हाला सांगते, जवळपास आहे ना ही 30-35 किलोची गादी आहे. आर्यनच्या पप्पांनी बनवून घेतली होती जेव्हा आर्यन 1-2 वर्षाचा होता काहीतरी. तर आता तुम्हाला सांगते, याला बरेच वर्ष झाले. 10 वर्ष म्हणजे सोपे झाले का? ते 10 वर्षात तर किती लोक गाद्या बदलतेत, कॉट बदलतेत, म्हणजे दिवाण बदलतेत नाही का. तर मला तर लग्नात जो बेड दिलता तो तर लगेच तुटला होता. म्हणजे माझा एक बरंच म्हणजे वर्ष नाही आठवत किती दिवसात तुटला होता. पण त्याच्यानंतर मम्मीने मला परत एक दिवाण दिला होता. म्हणजे ती बोलली लग्नातला तुटला तर अजून एक देते. आता तो असा दिला की गादीचं मापच म्हणजे व्यवस्थित बसत नव्हतं. मग दिवाण छोटा पडला आणि गादी मोठी झाली, त्याच्यामुळे ती गादी पूर्ण खाली लोळत होती. तर बघू शकता. तर एवढं फाडल्याच्या नंतर यातला सगळा कापूस काढून मी आणि माझ्या आजीने गोणीमध्ये भरला होता. आता 2-3 गोण्या भरल्या. 2-3 गोण्या भरल्याच्या नंतर सुद्धा आहे ना दिवाणावर व्यवस्थित बसली ही गादी. आणि नंतर काय कापूस वगैरे निघला नाही. पण आता गरम होतंय उन्हामुळं. मग आर्यनच्या पप्पाच्या मदतीने मी आहे ना आता मध्ये ना 2-3 आठवड्यापूर्वी ही गादी ना हॉलमध्ये घेतली होती. तेव्हापासून आहे ना यातला थोडा थोडा कापूस परत निघायला लागला. एक व्हिडिओ पण टाकला होता मी की आमचा बेड तुटला, गादी म्हणजे नाही का, गादी पण हे झाली म्हणून. तर त्यावेळेस मग आर्यनचे पप्पा बोलले की आता तुला काय काम नाही म्हणी, याला काय कर, गोधड्यासाठी आपण हे करतो टाके घालतो ना तसे गोधड शिवल्यासारखं ह्याला शिवून काढ बोलले होते. तर आज वेळ भेटला तर म्हटलं चला एकदाचं शिवून घेऊ. झालं असं की यातला अजून कापूस निघायला लागला. मग म्हणलं एकदाचं काय ते करतेच म्हटलं. मग माझ्याकडे सुई नव्हती ना, मग मी दुकानात गेले आणि सुई घेऊन आले. आता ही गोधड्या शिवायची सुई असती ना त्यानेच हे टाके घालते. म्हणजे हा दोरा आहे ना मी डबल केलाय जेणेकरून म्हणजे लगेच नको फाटायला. आता बघू. आता ही गादी आहे ना शक्यतो मी म्हणते एक तर चेंजच करून टाकते. एक तर ती देते आणि दुसरी बनवून घेते हाय त्या कापसामध्ये, फक्त कापडवरचं बदलायचं. नाहीतर मग काय करते डायरेक्ट म्हणजे टाकून तर नाही देऊ शकत एवढी मोठी गादी. पण बघू आता आर्यनचे पप्पा म्हणते तसं करता येईल. कारण की 30-35 म्हणजे तरी त्यातला 10 किलो कापूस तर आम्ही काढलाच असणार. 10-15 किलो उरलेल्या याचं मग बेडच्या मापानेच बनवून घ्यावं लागेल. इथं मी अशी मस्त असे ना शिवत होते. पण एवढं इतकं अवघड आहे ना, ती सुई अशी म्हणजे दाबल्याच्या नंतर हाताला खूप त्रास होत होता. तर मग आर्यन पण बघत होता, आर्यन शूट घेत होता, त्याला पण मज्जा वाटत होती. तो बोलतो मम्मा अशी तू शिवते तर मला येईल शिवता, मला पण शिवून बघायचं. मी त्याला नको बोलत होते कारण बघू शकता खूप असं जोरात पुढे ढकलल्याच्या नंतर ती सुई बाहेर येत होती आणि हाताला त्रासच होत होता. कारण की डबल दोरा केला होता आणि इथं आहे ना डबल टिबल म्हणजे हे जे कापड डबल टिबल झालं होतं त्याच्यामुळेच ना सुई इकडची तिकडे निघत नव्हती. जास्त नाही याला काही एवढा वेळ नव्हता लागणार. मस्त असं आहे ना मस्त पाणीपुरी खाल्ली होती, मस्त असं म्हणजे चहा वगैरे घेतला आणि त्याच्यानंतरच मग मी आहे ना शिवायला बसले होते. जास्त काय असा वेळ लागत नव्हता, पटापट होत होतं. पण आहे ना आर्यनला बघून मग असं वाटलं की मी पण करतो म्हणून, त्याला मज्जा वाटत होती. बघू शकता इथं करतोय तो. काय झालं, घुसली का? अरे आर्यनला इंटरेस्ट आलाय. तिकडून बस इकडे तोंड करून, तेव्हा तुला जमून. पहिले गोदाडे शिवत होता का? नाही. मग कसं काय जमत आहे? अशी घुसाव ना. शेट घुसली का? ओ बाबो, चल आवरू दे मला, करू दे. चल तू एवढा घुळमा म्हणल्या अजून लय वेळ लागन. सुई तुटली ना तुला मी रात्रीचीच पाठवल सुई आणायला. बघितलं ना तुम्ही, तर असं करतो. आता हा आहे ना म्हणजे असे काही उद्योग असले ना म्हणजे तर त्याला मज्जाच वाटते बरं का. तर मग मी त्याला तेच म्हणत होते, म्हणलं तू काय आधी गोधड्या शिवत होतास का? पण जसं मम्मी करते ना म्हणल्यावर त्याला पण तसंच करावं असं वाटत होतं. आता इकडच्या साईडला मी बसले होते आणि त्याचं शूट घेत होते. तर तो माझी मजा घेत होता, म्हणतो तुझ्या नाकातच सुई घालतो असं मला चिडवत होता. म्हणलं खरंच मला सुई लागायची. पण झालं असं की तो छान करत होता. पण बघू शकता त्याच्याकडनं एक धागा मोठा एक छोटा असं येत होतं. आता आपण गोधडी कशी शिवतो, तर आपण घरी जरी गोधडी शिवली तर एकसारखे धागे आपण शिवत असतो ना, म्हणजे व्यवस्थित एकसारखं दिसलं पाहिजे, दिसायला पण छान दिसलं पाहिजे. असं वाटलं नाही पाहिजे की इथं फाटलेलं होतं आणि आपण टाके घातले तिथं असे नाही का धाग्याने, असं वाटलं नाही पाहिजे. एकदम क्लीन वाटलं पाहिजे. म्हणूनच मी त्याला म्हणत होते आता तू नको करू, मी करते, दे म्हणून एकसारखं कर म्हणून त्याला म्हणत होते. पण तो ऐकायलाच तयार नाही. शेवटी त्यांनी थोडंफार केलं
जवळजवळ अर्ध्यात, आणि तिथून पुढं मग मी करून घेतलं. तर बघू शकता असं झालं होतं. असं वाटत नाही की इथं फाटली गादी की आता शिवली म्हणून. असं चांगलं केलंय मी. आता बघू नवीन गादी घ्यायची आहे, तर सध्यापुरते तर ओके झालंय. चला, व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करू शकता. बाय बाय.